पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा। भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार। सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना। प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यात होण्याची शक्यता। महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली। अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही। अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत, सूत्रांची माहिती। अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार। गोळीबारात तरुण गंभीर जखमी, तर गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरला नाही। गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांची टीका। सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं। सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाहीत। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं, सत्यजित तांबे यांनी हे वक्तव्य केलं होतं। लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी। राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबियांची माहिती मागवली। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यामध्ये किनवटच्या तहसीलदार शारदा सोंडेकर अनुपस्थित। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून तहसीलदारांना कारणं दाखवा नोटीस। 2 दिवसात समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर कारवाईचा इशारा। पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन। पर्यावरण दिनानिमित्त आजपासून जागतिक पर्यावरण सप्ताहाचं आयोजन। परळी वैजनाथ मंदिर परिसरामध्ये कापडी पिशवी वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपये टाकत पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन। पुण्यात प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये मनसेची बॅनरबाजी। बॅनरवर कवितेच्या माध्यमातून सरनाईकांवर मनसेची टीका। हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे असं वक्तव्य सरनाईक यांनी केलं होतं।